नमस्कार भक्तांनो, संपूर्ण भक्तिमय या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आपल्या हातातून जेव्हा जेव्हा चांगली कामे होतात, जेव्हा जेव्हा सत्कर्म होतात, तेव्हा समजून जा की ही किमया स्वामींचीच आहे. इतरांना झालेला त्रास पाहून जर तुम्हाला देखील त्रास होत असेल तर समजून जा की हे आपलं मन स्वामीमय होत आहे. भक्तांनो, जीवनात सुख दुःख येणारच, परंतु ती सुख दुःख झेलण्याची ताकद ज्यावेळेस आपल्यात निर्माण होते त्यावेळी आपण समजून जायचं की ही ताकद आपल्याला स्वामींकडूनच आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी सतत आपल्या बरोबर असतात, तर ते कसे. संपूर्ण भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भक्तांनो, जीवनात सुख दुःख येणारच, परंतु सुख आल्यावर स्वामींना मात्र विसरू नका. दुःख आल्यावर जेव्हा मुखातून स्वामी नाम बाहेर येते तेव्हा समजून जा की स्वामी आपल्या सोबतच आहेत. तुम्ही नित्य स्वामींचे नामस्मरण करा आणि बघा दुःखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ते. भक्तांनो, स्वामी म्हणतात की जेव्हा तू चांगले कर्म करशील तेव्हा मी सदैव तुझ्या सोबतच असेल. बऱ्याचदा असे घडते की एखादी परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली असताना सुद्धा आपण त्या परिस्थितीशी व्यवस्थित दोन हात करून त्यातून मार्ग काढतो. अशा वेळी त्या परिस्थितीतून बाहेर पडायचे सामर्थ्य आपल्याला स्वामींकडूनच आलेले असते. स्वामी म्हणतात की वाईट काम करताना लक्ष असू दे, कारण मी त्यावेळी सुद्धा तुला बघत असतो. भक्तांनो, तुम्हाला माहित आहे का की आपण वाईट काम करतो पण आपल्या मनात असं येतं की मी चुकीचं करतोय का, आणि ते काम आपण बाजूला ठेवतो. याचाच अर्थ काम न करण्याचा विचार स्वामींमुळेच तुमच्या डोक्यात आला आहे, हे लक्षात घ्या. भक्तांनो, आपली परिस्थिती जेमतेम असताना सुद्धा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता, मग ती मदत आर्थिक असो वा शाब्दिक असो किंवा अजून कोणत्या स्वरूपात असो, दुसऱ्यांना मदत करणाऱ्यांना स्वामी कधीच दुःखी ठेवत नाही. अशा लोकांच्या नशिबी स्वामी कशाचीच कमी पडू देत नाही. तुम्ही स्वामी सेवा करून सुद्धा तुम्हाला असे वाटत असेल की हे माझ्यासोबत का घडतंय. भक्तांनो, सध्याच्या घडीला तुम्हाला हे वाईट वाटत असेल, पण तुम्ही जसे जसे पुढे जगाल आणि मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की जे घडले ते चांगल्यासाठीच घडले. स्वामी कधीच कुणाचे वाईट करणार नाही. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.